टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच कायाकिंगची पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आणि ही सुविधा जी आहे ती वेंगुर्ले तालुक्यातील खवणे बीचवरती त्या खवणे बीचच्या बॅक वॉटरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास 19 तरुणांनी ही जी कायाकिंग सुविधा जी आहे ती उपलब्ध केलेली आहे। जी आपल्याला सुविधा मलेशिया, थायलंड, सिंगापूर ह्या देशांमध्ये पाहायला मिळतं ती आता आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळणार आहेत। आपण ह्या संदर्भात जे कायाकिंग सुविधा ज्यांनी सुरू केली आहे या तरुणांनी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे त्यांना कायाकिंगचा जो अनुभव आहे किंवा त्यांना जे येणाऱ्या अडचणी कशा आहेत काय आहेत आणि कशा प्रकारे त्यांना प्रशासनासमोर सामोरे जावं लागतं ह्या त्यांच्याकडून समस्या आपण देखील जाणून घेणार आहोत। तुम्ही ही कायाकिंग जी सुविधा सुरू केली ह्या सुविधा सुरू करण्यासाठी नेमकं कारण काय होतं आणि कशा प्रकारे तुम्हाला अडचणी आल्या होत्या सुरू करताना? कसं आहे आम्ही सगळेजण पारंपरिक मच्छीमार आहोत आणि पारंपरिक मच्छीमारी करत असताना समुद्रात जी वाढलेली घुसखोरी आहे त्या घुसखोरीपुढे कुठेतरी आमच्यावरती उपासमारीची वेळ आली होती आणि भविष्यात याहून जास्त मोठं संकट आमच्यावरती उद्भवता नये यासाठी आम्ही पर्यटन विश्वाचा अभ्यास केला आणि एक जोडधंदा म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या वरती जे जे व्हिडिओज येतात त्याच्या सहकार्याने आम्हाला एक माहिती मिळाली की कायाकिंग हा बिझनेस आमच्याकडे व्यवस्थित चालू शकतो आणि त्याच्यासाठी उपयुक्त जी साधनसामग्री आहे ती आमच्याकडे आहे जसं की बॅग वॉटर वगैरे। त्यामुळे आम्ही अधिकचा वेळ न दवडता कायाकिंग हा बिझनेस आम्ही करायचा निवडला आणि इकडचे जे मच्छीमार बांधव आहेत यांनी आम्ही सगळ्यांनी कायाकिंग करण्याचं ठरवलं आणि हे आता प्रत्यक्षात उतरतं आहे। आणि खरं तर तुम्ही जसं म्हटलात तसं या गोष्टीसाठी आपल्याला थायलंड सिंगापूरसारख्या ठिकाणी जावं लागतं। आता ही सेवा आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावात उपलब्ध होते तर जास्तीत जास्त पर्यटकांनी आमच्याकडे येऊन या कायाकिंगचा आपण आस्वाद घ्यावा आणि ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा मनमुरादपणे आपण आनंद लुटावा। ही जी सेवा सुरू केली तुम्ही त्यावेळेला पर्यटकांसाठी हे कायाकिंग सुरू करत असताना तुम्ही काय कुठे प्रशिक्षण वगैरे काही घेतलं होतं काय? हो, आम्ही मानव साधन विकास संस्था याच्यातर्फे कोर्स आला होता। तो डोनापावला येथे गोव्याला झाला होता। त्यामध्ये आम्ही ठराविक जे आमचे इतरचे नागरिक आहेत किंवा ज्या आमचे यंगस्टर आहेत त्यांनी तो तिथे जाऊन कंप्लीट केला आहे। त्याचा आता कुठेतरी आम्हाला तो उपयोगी पडला आहे इथे आणि त्यामुळे आम्ही काय करतो कस्टमरांना कसं गाईड करायचं, जॅकेट वगैरे कसं घालायचं किंवा काय ते सर्व सांगतो आणि त्यांना नंबर सिस्टीमप्रमाणे आम्ही त्यांना सोडतो आणि त्याच्यात आम्हाला काय होतं त्या प्रत्येकी आम्ही गाईड दिला जातो त्यांच्याशी। फक्त इतकं आमचं ह्या होतं की त्याच्यासाठी कस्टमरांचा जरा इथे चेंजिंग वगैरेसाठी तो जरा प्रॉब्लेम होऊन जातो। चेंजिंगसाठी कुठेतरी गैरसोय होती किंवा कस्टमरच्या ज्या गाड्या येतात ना त्या पार्किंग करायला आमच्याकडे जागा पुरेशी पुरत नाही। त्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला थोडाफार सपोर्ट करावा। नक्की इथपर्यंत येणारे ज्या बीच आहे तुमचा खवणे बीच आहे त्याचं बॅक वॉटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही कायाकिंग करता पण जे येणारे इथे पायाभूत सुविधा इथे आहेत उपलब्ध केलेल्या तशा आहेत दिसत आहेत इथे? थोडेफार झाले होते पण ते आता तसे काय ते जास्त वर्ष झाले 1-2 वर्ष झाल्यामुळे ते कुठेतरी म्हणजे ते ध्यान आहे संपुष्टात नाही दिसत नाही ते म्हणजे ते तोडफोड झाली अशी किंवा काय म्हणजे आम्ही स्वतःहून केली नाही ते तसेच जायला लागल्यामुळे त्याला गंज पकडली त्यामुळे आम्हाला दुसरे नवीन त्यांच्यानी ह्या करायचे द्यायचे आहेत। काय इथे अजून उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणजे सरकारकडून काय उपाययोजना कारण सरकार सांगते की इथं पर्यटनासाठी स्वतंत्र निधी खर्च केला जाणार आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे काय सांग? महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे रस्ते झाले पाहिजे चांगल्या प्रकारचे, त्यानंतर पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गाड्या जर त्याप्रमाणे आले जास्त तर पार्किंगची सोय नाही आमच्याकडे, त्यामुळे बरेच गाड्या ह्या परतूनसुद्धा जात असतात, त्यामुळे पार्किंगची सोय महत्त्वाची आहे। त्यानंतर बघितलं तर संडास बाथरूम म्हणजेच प्रवासांचं ते महत्त्वाचं आहे, संडास बाथरूमसुद्धा उपलब्ध केला पाहिजे। त्यानंतर चेंजिंग रूम महत्त्वाचं आहे ते उपलब्ध करून दिलं पाहिजे। तसंच आमच्याकडे मध्येच खाडी आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर तिकडे समुद्र आहे, मग तिथून जाताना लोकांना जरा काहीतरी प्रॉब्लेम येत असतात, त्यासाठी काहीतरी साकं वगैरे काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आहे। आणि त्याचप्रकारे अजून जर काही सरकारकडनं होत असेल तर ते त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। किती रजिस्ट्रेशन केलेले आहेत तुम्ही म्हणजे आता प्रशासनाची असेल किंवा सरकारची परवानगी घेऊन तुम्ही जे केलेले आहेत किती तरुणांनी घेतले आणि किती अपेक्षित आहेत देणं आणि त्याच्यासाठी काही अडचणी तुम्हाला निर्माण होतात हे परवानगी घेताना? काही लोकांचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण झालेलं आहे तर आमच्या बाकी सगळ्यांचं रजिस्ट्रेशन हे आता त्याची प्रोसेस चालू आहे आणि सरकारकडून त्याच्यासाठी आम्हाला अधिकचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे कारण त्याच्यासाठी जो शुल्क आकारला जातो तो कमीत कमी असावा जेणेकरून आम्ही जे कमावतो आहे
ते आमच्या उपयोगासाठी येईल असं त्यांनी आमच्याकडे कृपादृष्टी ठेवावी की आमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कमीत कमी फीमध्ये पूर्ण व्हावं आणि ते सुद्धा एकाच खिडकीवर व्हावं, म्हणजे जेणेकरून अधिकच्या आम्हाला खेपा माराव्या लागणार नाहीत. नक्कीच ह्या तरुणांची एक मागणी आहे सरकारकडे की जे अडचणी येतात रजिस्ट्रेशन करताना, जे अडचणी येतात ते अडचणी कमी शुल्कामध्ये व्हावेत आणि ते दूर व्हाव्यात अशी मागणी इथल्या ह्या तरुणांची आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. पण मात्र याकडे ज्या थायलंड, सिंगापूर, मलेशिया ह्या भागामध्ये कायाकिंग केलं जातं ते आता कोकणामध्ये अनुभवता येणार. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.